देशातील 22 लाख विद्यार्थी हा केवळ एक आकडा नाही, तर ही ती तरुण मुलं आहेत ज्यांनी भविष्यात डॉक्टर होण्याचं, लोकांचे प्राण वाचवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या या लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या पालकांच्या कष्टाचा काही लोकांनी आर्थिक जुगार मांडलाय. होय, आम्ही बोलतोय संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणाबद्दल. या प्रकरणाने एक भयानक वास्तव आपल्या समोर आणलं आहे की आपलं शिक्षण क्षेत्र भ्रष्टाचारानं किती खोलवर पोखरलं गेलं आहे. विचार करा, लाखोंचा पगार घेऊन जे सरकारी अधिकारी यंत्रणेत बसले आहेत, त्यांनाच खासगी शिक्षण सम्राटांनी पैशांच्या आणि राजकीय नेत्यांशी असलेल्या कनेक्शनच्या जोरावर फोडलं. या घरभेद्यांना हाताशी धरून हे संपूर्ण कांड घडवून आणण्यात आलं. मित्रांनो, या नीट पेपर फुटीमुळे आज देशातील एका अशा मोठ्या घोटाळ्याची जखम पुन्हा ताजी झाली आहे, ज्याने केवळ शिक्षण व्यवस्थाच नाही तर थेट सरकारला हादरवून सोडलं होतं. तो घोटाळा म्हणजे मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यापम घोटाळा. सुमारे 50 जणांचा संशयास्पद मृत्यू, 55 खटले, 2530 आरोपी आणि 1980 अटक. यामुळे हा घोटाळा देशात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला होता आणि यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचं सरकार देखील मोठ्या अडचणीत सापडलं होतं. नक्की काय होता हा घोटाळा आणि त्याचे एवढे भयानक परिणाम कसं काय झाले, पाहूयात आजच्या सरकार नामाच्या राजकारण या पॉडकास्टमध्ये. नमस्कार, मी श्रेयस अक्कलकोटकर. सर्वात आधी समजून घेऊया व्यापम म्हणजे काय. व्यापम म्हणजे मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ. सरकारी नोकऱ्या, मेडिकल कॉलेज प्रवेश, तांत्रिक शिक्षण अशा विविध परीक्षांचं आयोजन करणारी ही सरकारी संस्था होती. पण याच संस्थेच्या माध्यमातून वर्षानुवर्षे पैशांच्या जोरावर प्रवेश आणि नोकऱ्या विकल्या जात असल्याचा आरोप झाला. हा घोटाळा कोणतीही अत्याधुनिक योजना किंवा डिजिटल फसवणूक नव्हती, तर थेट लाच देऊन परीक्षा व्यवस्था विकत घेण्याचा प्रकार होता. या घोटाळ्याची व्याप्ती आणि आकडेवारी ऐकून तुमचेही डोके चक्रावून जाईल. 2009 पासून 2013 या कालावधीत सुमारे 1020 विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण दाखवण्यात आलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा या सर्वांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली, तेव्हा त्यात एकाचाही मूळ अर्ज सापडला नाही. दुसरीकडे याच काळात ज्यांना डॉक्टरकीचा ड देखील माहीत नव्हता, अशा 1087 अपात्र उमेदवारांना बेकायदेशीरपणे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश दिला गेला. संतापजनक गोष्ट म्हणजे जे गरीब आणि प्रामाणिक विद्यार्थी पात्र होते, त्यांना जाणीवपूर्वक या प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आलं. हा गैरप्रकार केवळ मेडिकल पुरता मर्यादित नव्हता. कंत्राटी शिक्षक, अन्न निरीक्षक, पोलीस हवालदार आणि आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीतही हाच खेळ सुरू होता. अखेर 2013 मध्ये या घोटाळ्याला खऱ्या अर्थाने वाचा फुटली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे दलाल नेमकं कसं काम करायचे. तर या घोटाळ्यातील दलाल अशा विद्यार्थ्यांचा शोध घ्यायचे जे परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. या प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुमारे 2000 लोकांपैकी 2/3 लोक हे विद्यार्थी किंवा त्यांचे हताश पालक होते, तर 70 जण मध्यस्थ होते. नोंदणी झाल्यानंतर परीक्षेच्या ओळखपत्रावर लाच देणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आणि परीक्षेला बसणाऱ्या डमी उमेदवाराचा फोटो जोडला जायचा. जेव्हा निकाल जाहीर व्हायचा, तेव्हा त्या भाडोत्री व्यक्तीच्या फोटोऐवजी मूळ विद्यार्थ्याचा फोटो लावला जायचा. ओळखपत्रांवरील नावे आणि फोटोंमधील या तफावतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यासाठी परीक्षेच्या पर्यवेक्षकांना मोठी लाच दिली गेल्याचं तपासात समोर आलं होतं. हा गैरव्यवहार तसा 1990च्या दशकाच्या मध्यात पहिल्यांदा समोर आला होता आणि 2000 मध्ये पहिली FIR दाखल झाली होती. आरोप होता की मध्य प्रदेशाच्या तत्कालीन शिक्षण मंत्र्यांसह अनेक वरिष्ठ राजकारण्यांनी लाच देऊन अपात्र उमेदवारांना जास्त गुण दिले. पण 2009 पर्यंत सरकारने दोषींवर कोणतीही कठोर कारवाई केली नाही. अखेर 2009 मध्ये इंदूरचे माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद राय यांनी जनहित याचिका दाखल केली. व्हिसल ब्लोअर आशिष चतुर्वेदी यांनीही या प्रकरणात महत्त्वाचे पुरावे समोर आणले.
त्यानंतर 2011 मध्ये आलेल्या चौकशी समितीच्या अहवालात 100हून अधिक लोकांना दोषी ठरवण्यात आलं. जुलै 2013 मध्ये इंदूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शहरामधील विविध हॉटेल्स आणि लॉजवर छापे टाकले. या छाप्यात पोलिसांनी प्री मेडिकल टेस्ट देण्यासाठी आलेल्या 17 डमी उमेदवारांना अटक केली. याच 17 डमी उमेदवारांच्या चौकशीवरून घोटाळ्याचा मास्टरमाइंड डॉक्टर जगदीश सागर याला मुंबईतील आलिशान हॉटेलमधून अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी त्याच्या इंदूरमधील घरावर छापा टाकला. यात पोलिसांना थक्क करणारा ऐवज सापडला. त्याच्या घरातून तब्बल 3,21,00,000 रुपयांची रोकड आणि मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. याशिवाय त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आणि बेकायदेशीर मालमत्तेची कागदपत्रेही सापडली. या अटकेनंतरच खऱ्या अर्थाने व्यापम घोटाळ्याची भीषण व्याप्ती देशासमोर आली. तपासात शेकडो विद्यार्थी, पालक, दलाल, अधिकारी, राजकीय नेते, नोकरशहा सगळ्यांचीच नावं समोर येऊ लागली. घोटाळ्याची मुळं थेट मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालं. पुढे 2015 मध्ये या रॅकेटमध्ये थेट राज्याचे राज्यपालही सहभागी असल्याचे पुरावे समोर आले, तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन हा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली. या घोटाळ्याचे सर्वात भीषण स्वरूप म्हणजे याच्याशी संबंधित सुमारे 40 ते 50 लोकांचे झालेले संशयास्पद मृत्यू. या घोटाळ्याशी संबंधित जवळपास 50 जणांचा मृत्यू झाला. कुणाचा अपघात, कुणाचा हार्ट अटॅक, कुणी आत्महत्या केल्याचं सांगितलं गेलं, तर काही मृत्यू इतके गूढ होते की त्यावर आजही प्रश्नचिन्ह आहे. व्यापम चौकशी समितीतील सदस्य आणि जबलपूरच्या MS मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अरुण शर्मा यांचा दिल्लीतील हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला, ज्यांच्या शरीरावर एकही जखम नव्हती. या घोटाळ्याचा सातत्याने पाठपुरावा करणारे पत्रकार अक्षय सिंह यांचाही संशयास्पद मृत्यू झाला. ते व्यापम घोटाळ्याशी संबंधित एका महिलेची मुलाखत घेण्यासाठी गेले होते. मुलाखत घेतल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूंनी संपूर्ण देश हादरला. राजकारणही चांगलंच ढवळून निघालं होतं. 2017 मध्ये सीबीआयने तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना क्लीन चिट दिली. पण काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एक्सेल शीटमधील पुराव्यांशी फेरफार करून मुख्यमंत्र्यांचं नाव वगळल्याचा आरोप कायम केला. तर चौहान यांनी दावा केला की हा घोटाळा त्यांच्याच सरकारने उघड केला होता. आता मुद्दा असा आहे की नीटची पेपरफुटी काय किंवा व्यापम घोटाळा काय? हा निव्वळ योगायोग म्हटला तरी या दोन्ही घटनांनी आपली शिक्षण व्यवस्था, भ्रष्टाचार आणि सरकारी यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जर नीट सारख्या राष्ट्रीय परीक्षेचा पेपर अशा प्रकारे फुटणार असेल, तर गरिबीचे चटके सहन करत पोटाला चिमटे काढून ग्रामीण भागातील जे सामान्य आईवडील आपल्या मुलांच्या उत्तम भविष्यासाठी अपार कष्ट उपसतात, त्यांच्या प्रामाणिक मुलांच्या मेहनतीचं मोजमाप कोण करणार? त्यांच्या स्वप्नांची किंमत कधी मोजली जाणार? हे विचार करण्यासारखं आहे. तर हा होता आजचा सरकार नामाचा राजकारण हा पॉडकास्ट. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला इथे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच शेअर करा आणि रेटिंग सुद्धा द्या. आणि अशाच राजकीय आणि ऐतिहासिक घडामोडींसाठी ऐकत रहा राजकारण. हा पॉडकास्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती संकलन आणि संहिता लिहिली होती दीपक कुलकर्णी आणि ऋषिकेश नळगुणे यांनी.